आजच्या जगात सगळ्यात मोठी स्पर्धा कशाची आहे माहितीये? आपलं लक्ष वेधून घेण्याची. आणि यासाठीच एक जबरदस्त कला आहे, ती म्हणजे जाहिरात लेखन. चला, आज आपण याच कलेबद्दल बोलूया. एक साधा प्रश्न आहे. या धावपळीच्या जगात कोणाला तरी थांबवून आपल्याकडे बघायला लावणं हे किती अवघड काम आहे नाही का? जाहिरात बरोबर हेच काम करते. पण हे इतकं सोपं नाहीये जेवढं वाटतं. तर मग आपण हा जो शब्द वापरतोय, जाहिरात, नक्की काय आहे हे? याचा अर्थ काय? चला जरा खोलात जाऊन बघूया की हा शब्द आला कुठून. हा शब्द मुळात इंग्रजी ॲडव्हर्टाइजमेंटवरून आलाय. ॲड म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आणि वर्टो म्हणजे वळवणे. म्हणजे काय? तर लोकांचं लक्ष आपल्याकडे वळवून घेणं. मग ती कोणतीही गोष्ट असो, एखादं प्रॉडक्ट, एखादी सेवा किंवा अगदी एखादा विचारसुद्धा. हे एक शास्त्रच आहे म्हणा. बरं, लक्ष वेधून घेतलं, पण पुढे काय? ते लक्ष टिकून ठेवणं आणि लोकांना काहीतरी करायला भाग पाडणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि इथेच कामाला येतं सगळ्यात मोठा हत्यार, ती म्हणजे जाहिरातीची भाषा. बघूया कशी असावी लागते ही भाषा. ओके, तर ही भाषा कशी हवी? सगळ्यात आधी तर ती आकर्षक, एकदम साधी, सोपी आणि सरळ असावी, सुटसुटीत. पण सगळ्यात महत्वाचं काय? तर ती ग्राहकाच्या मनात विश्वास निर्माण करणारी पाहिजे. शब्दांचा चुकीचा वापर नको आणि लोकांच्या भावना जपायला हव्यात. म्हणजे थोडक्यात भाषा एकदम वेधक, अर्थपूर्ण, प्रसन्न आणि वाचकाशी थेट बोलणारी हवी. आणि हो, त्यात जर थोडा विनोद असेल किंवा मानवी भावनांना स्पर्श करण्याची ताकद असेल, तर मग काय, सोन्याहून पिवळं. ठीक आहे, भाषेबद्दल तर कळालं. पण आता एक चांगली जाहिरात बनवायची म्हणजे नक्की काय काय करायचं? म्हणजे तिची रचना कशी असते? प्रत्येक यशस्वी जाहिरातीमध्ये काही महत्वाचे घटक असतात. चला पाहूया ते घटक कोणते आहेत. बघा, कोणतीही जाहिरात काही मुख्य भागांनी बनलेली असते. सगळ्यात वरती काय, तर एक जबरदस्त मथळा, हेडलाईन, जी बघून माणूस थांबलाच पाहिजे. मग येतो तपशील, म्हणजे नक्की काय आहे हे, त्याची माहिती. आणि सगळ्यात शेवटी विश्वास बसण्यासाठी कंपनीचं नाव, पत्ता आणि त्यांची मुद्रा म्हणजे लोगो. हे सगळं एकत्र आलं की बनते एक परफेक्ट जाहिरात. आता हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय नाही का? पण प्रत्यक्षात हे सगळं कसं दिसतं? चला ना, एक मस्त उदाहरण बघूया, म्हणजे सगळं अगदी स्पष्ट होईल. ही बघा, आपल्या समोर एका जिमची जाहिरात आहे. दिसायला एकदम साधी सरळ वाटतेय, पण थांबा, यात ते सगळे घटक लपले आहेत ज्याबद्दल आपण आत्ता बोललो. चला आता आपण एक एक करून ते शोधून काढूया. सगळ्यात आधी नजर कुठे जाते? बरोबर, 10% सवलत. एकदम थेट आणि जबरदस्त आकर्षक. कारण सरळ आहे, पैसे वाचवायला कुणाला नाही आवडणार? या एका वाक्यानेच माणूस जाहिरातीत खेचला जातो. बरं, लक्ष तर वेधलं. आता विश्वास कसा जिंकायचा? इथे बघा, आधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी शिक्षक, हे शब्द काय सांगतात? की इथे क्वालिटी आहे, प्रोफेशनलिझम आहे. यामुळे मनात एक विश्वास तयार होतो की नाही, की आपलं काम चांगलं होईल. आणि आता हे बघा, सोयीस्कर वेळा म्हणजे काय, तर आपल्या वेळेची काळजी घेतली आहे. आणि वातानुकूलित प्रसन्न जागा, हे फक्त फीचर नाहीये, हे एक आश्वासन आहे आरामाचं, एका चांगल्या अनुभवाचं. म्हणजे इथे व्यावहारिक आणि भावनिक दोन्ही गोष्टी साधली आहेत. आणि हा शेवटचा पंच, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. किती हुशारीने टाकलं हे वाक्य. हे वाचल्या वाचल्या मनात काय येतं? अरे बापरे, लवकर गेलं पाहिजे, नाही तर संधी जाईल. याला म्हणतात अर्जन्सी तयार करणं. एक जबरदस्त मार्केटिंगची युक्तीही. तर या सगळ्या चर्चेतून आणि या उदाहरणावरून काय कळतंय आपल्याला? की प्रभावी जाहिरात लिहिण्याचे काही पक्के नियम आहेत. काही गोल्डन रूल्स जे कधीच विसरायचे नाहीत. चला पटकन बघूया हे 4 नियम. नंबर 1, कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त सांगा. दुसरा, शब्द आणि वाक्यरचना एकदम सोपी ठेवा. तिसरा, भाषा आकर्षक करण्यासाठी थोडे अलंकारिक आणि काव्यमय शब्द वापरा. आणि चौथा, जो सगळ्यात महत्वाचा आहे, भाषा आजच्या जमान्याची असली पाहिजे, जुनाट न. तर मग आता हे सगळं आपल्याला माहीत आहे. आता वेळ आहे विचार करण्याची. समजा आपल्याला काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, तर आपली जाहिरात कशी असेल? काय आपण लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकू, यावर नक्की विचार करा.